कारण ते व्यक्तित्वच तसं होतं. मला आठवतं मॅडमच्या सांगण्यावरूनच की जेव्हा बक्षीस समारंभाला यायचे तेव्हा ते बक्षीस देणाऱ्या मुलाला सुद्धा खूप मोठा हो असं सांगायचे. आणि ते उत्तम लीडर होते. बॉस आणि लीडर मध्ये काय फरक असतो तर बॉस ऑर्डर देतो पण लीडर प्रत्येक गोष्टीत बरोबर असतो. आणि आदरणीय मालक हे तर उत्तम आणि आदर्श लीडर होते. यामध्ये आठवणी सांगण्यासाठी मी त्यांच्याच कुटुंबातील एक आणि डॉक्टर मिलिंद परिचारक विमा महाविद्यालयाचे प्राचार्य यांना आमंत्रित करते. योग विद्याधामचे अध्यक्ष आदरणीय ननवडे सर, लायन्स क्लबचे अध्यक्ष तरुण कर्तव्याध्यक्ष विवेकजी परदेशी, सावरकर वाचनालयाचे पदाधिकारी माझे मित्र SP सर, आत्ताच अत्यंत भावपूर्ण पद्धतीने ज्यांनी या ठिकाणी मार्गांच्याबद्दल विचार व्यक्त केला त्या मैत्री मॅडम, आज इथे उपस्थित असलेले बंधू भगिनी, फेसबुक यूट्यूबच्या माध्यमातून मालकांचे प्रेमी असा शब्द न वापरता मालकांचे भक्त, त्यांच्यावर श्रद्धा असणारे अगणित असे माझे सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम माझे काका आणि तालुक्यांचे लाडके मोठे मालक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. तुमची ती तलवार बाकी विळे को येते असं ज्यांच्या वक्तृत्वाबद्दल मी नेहमी म्हणत असे वैकुंठवासी वाना महाराज त्यांच्या पवित्र स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो. कारण आज सावरकर वाचनालयामध्ये येणं आणि वानासर इथे नसणं हे मनाला विलक्षण क्लेशदायक होतं. हिंदुत्व ज्यांचा ध्यास होता, ज्यांचा श्वास होता, असं झुंजार व्यक्तिमत्व नुकतंच काळाच्या पडद्याआड गेलं. असे आत्ताचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशदादा उत्पात या सर्वांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज खरं तर सर या 3 संस्था त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल मी आभार मानणार नाही सर, ऋण व्यक्त करणार आहे. कारण मी त्यांचा कोणीतरी आहे, पुतण्या आहे आणि मी काही म्हणजे ठरवून आलो नाही आहे. तसं मनामध्ये विचारांची बरीच गर्दी आहे. कारण पुतण्या म्हणून माझा सहवास त्यांच्याबरोबरचा कित्येक वर्षापर्यंत आहे. म्हणजे हा योगायोगाचा भाग असेल की गेल्या वर्षी मालक आपल्यातून देहरूपाने गेल्यानंतर जे क्रियाकर्म आहे ते या ठिकाणी मला करता आणि ती जवळीक मला या ठिकाणी साधता आली. तेव्हा अशा प्रसंगी मला माहित नाही मी काय बोलेन आणि किती बोलेन किंवा बोलू शकेन का नाही. कारण त्यांच्याबद्दल किती बोललं तरी ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स असं इंग्रजीमध्ये वाक्य आहे. आणि मग बोलताना सर मला कुसुमाग्रज आठवतातच की जिथे भक्तीचा सोहळा काय शब्दांची निरास. जरी मी प्राध्यापक असलो तरी सुद्धा शब्दात न मानवणारा असं व्यक्तिमत्व आहे. पण आपापल्या मगदुराप्रमाणे आपण या ठिकाणी 2 शब्द इथं बोलतोय. मला चक्रधर स्वामींची एक कविता आठवते. ती मॅडम वेगळ्या संदर्भात आहे की रुक्मिणीच्या मैत्रिणी सख्या या श्रीकृष्णाला पाहायला गेल्या आणि त्या श्रीकृष्णाला पाहून आल्यानंतर जेव्हा रुक्मिणीने विचारलं की माझा सखा कसा होता, त्याच्यावरती कविता आहे चक्रधर स्वामींची. ते त्याचं शीर्षकच असं आहे, काय रूपे वानू नंदाचा कुमरू. आणि त्यात एक ओळ आहे, सर्वांगीण देखो तुमचा हो कांतू. की काय श्रीकृष्णाच्या रूपागुणांचं वर्णन आम्ही काय करायचं आहे. जेव्हा रुक्मिणी माता म्हणते की कसा होता तो माझा सखा, त्यात ती ओळ आहे, सर्वांगीण देखो तुमचा हो कांतू. मला वाटतं मालकांच्या बद्दल, त्यांच्या गुणांबद्दल, सद्गुणांबद्दल बोलताना काय तेच आपल्या या ठिकाणी किती बोलायचं, म्हणजे किती जरी बोललं तरी तो जगदात्मा दशांमुळे उरला अशी काहीशी आपली भावना नक्कीच होते. आज एक 2-3 प्रसंग मी नक्कीच सांगणार. उशीर झालाय आणि तुम्हाला माहिती आहे जसे मालकांच्या मध्ये अनेक सद्गुण होते. आता SP सर मॅडम आणि सरांनी या ठिकाणी उजाळा दिला आठवणीला की मालक अत्यंत भक्तशीर होते. तेव्हा मला ती जाणीव आहे या ठिकाणी. केशवसुतांची एक ओळ आहे मला आठवते, गद्याच्या
अंगाने जाणारे ते ओढ आपल्या सगळ्यांना माहीत असेल. त्यांनी असं म्हटलंय सर, विश्वाचा आकार केवढा, प्रत्येकाच्या डोक्या एवढा. बरोबर आहे ना? जसा आपला दृष्टिकोन आहे तसंच जग दिसतं. मला वाटतंय मालक या ओळीला अपवाद होते. आपापल्या दृष्टिकोनातून आपण मालकांकडे पाहिलं, त्यांच्या जीवनाकडे पाहिलं, त्यांचे गुण प्रत्येकाला भावणारे, त्यांच्या सहवासात ते गुण वेगळे असतील कदाचित, पण ते सगळे गुण सद्गुणच होते. कुणाला ते निष्काम कर्मयोगी लाभले, म्हणजे कर्म करताना तन्मयता आणि कर्म झाल्यानंतर साक्षीभाव असा तो कर्मयोगी होता. कुणाला त्यांच्यातलं ममत्व जाणवलं, अनेक प्रकारात त्यांचं समत्व या ठिकाणी जाणवलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. आणि मला माहित आहे की माझीच नव्हे तर आता आम्ही जे काही बोललो या सगळ्यांची अवस्था शेवटी कशी झाली असेल आपली, की कित्येक बोललो गोष्टी जळ खळखळत वाहून गेले, जे बोलायाचे होते नेमके राहून गेले. अरे आपण आता बोललो, पण हे मालकांचं राहिलं, हे मालकांचं राहिलं, कारण तो जगत आत्मा दशांमुळे उरला. आज त्या आजच्या व्याख्यान सत्राचं शीर्षक सुद्धा खूप छान आहे की स्वर्गीय सुधाकर परिचारकांचं सामाजिक योगदान आणि त्यांचं निस्पृह कार्य, निस्पृह व्यक्तित्व. मी एक भाषेचा शिक्षक आहे आणि आपल्याला माहिती आहे शब्दकोश वापरतो आपण, इंग्रजी असेल मराठी शब्दकोश आपण वापरतो. शब्दकोशात काय असेल, समजा गो याला समानार्थी शब्द कुठला आहे, जाणे. वर्क याला समानार्थी शब्द काय आहे, काम. मिशनला समानार्थी काय, कार्य. हे असं आहे. तर निस्पृहता याला समानार्थी शब्द जर पाहायचा असेल तर मला वाटतं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक. इतकं त्यांची निस्पृहता, त्यांचं कार्य, ह्या सगळ्या गोष्टी आपण जवळून बघितलेल्या आहेत. मला इतक्या गोष्टी आता आठवत आहेत की त्यांच्यामधली निस्पृहता, त्यांच्यामधले सच्शीलपणा. म्हणजे मी सहज मगाशी गप्पा मारताना अशा काही गोष्टी सांगितल्या. मला आठवतं की मालकांचा तो काळ मला सगळा आठवला. म्हणजे उपसभापती झाल्यानंतर मी लहान होतो. उपसभापती असताना अनेक पद, अर्बन बँकेचे संचालक, अर्बन बँकेचे चेअरमन, DCC बँकेचे चेअरमन आणि मग पुढे भीमा सहकारी कारखाना, तर अनेक पदाधिकाऱ्यांनी तो चालवला. पण त्याची दुरावस्था आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि मालकाने जेव्हा तो कारखाना मालकांच्या ताब्यात केल्यानंतर जादूची कांडी झाल्यासारखं त्या कारखान्याची उचित अवस्था झाली. तुम्हाला माहिती आहे की मालकांचं एक वेगळेपण होतं. मॅडमने खूप छान सांगितलं, मालकांना स्वतःच्या क्षमता त्याची पूर्ण जाणीव होती, त्यांना मर्यादेची सुद्धा जाणीव होती. अरिस्टॉटल नेहमी म्हणायचा, यू मस्ट नो व्हॉट यू डोंट नो. मला वाटतं मालकाने ते वाक्य कधी ऐकलं नसावं, वाचलं नसावं, पण ते पुरेपूर जगले. आपल्याला काय माहीत नाही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. समारंभामध्ये औचित्य साधून अर्धाई पिंड बोलणारा मनुष्य आणि म्हणायचे बाकीचे बोलतील, पण त्या क्षेत्रात मात्र ऊर्जित अवस्था आणली. त्यावेळेचा एक प्रसंग म्हणजे घरगुती स्वरूपातच मी या ठिकाणी बोलतोय. असंच एकदा गप्पा मारत होते आणि एवढा मोठा तो कारखाना अगदी गाळात गेलेला, मालकांच्या परिस्पर्शाने अतिशय चांगला चालला. आणि त्यांनी सांगितलं की मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेल्यानंतर तिथं काही MPs होते, खासदार होते, हे सगळे नॉन महाराष्ट्रीयन होते. त्यांना माहीत होतं मालकांचं. तेव्हा ते म्हणजे मालकाने थोडक्यात हिंदीत सांगितलं की ते म्हणाले की अरे MLA साहब आपने क्या जादू किया. तेव्हा मालकाने साध्या सोप्या शब्दात सांगितलं, मैंने तो कुछ भी जादू नहीं किया, वर्कर्स वही थे जो पहले काम कर रहे थे, मैंने सिर्फ इतना ही किया, उससे मेरे जेब में कुछ नहीं डाला, बल्कि मेरे जेब से जो होना है वो उधर मैं डाला. इतका तो साधा जगला. मला नाव माहीत नाही, माफी मागतो, पण मला असं आठवतं की चैतन्य प्रभू नावाचा एक शिष्य होता. कदाचित नाव चुकत असेल तर मला माफी करा. तर गुरुने आज्ञा केली चैतन्य प्रभूला की हा साखरेचा दाणा घे आणि तुझ्या जेबावर ठेव. त्यांनी ठेवला. बराच कालावधी लोटला. शिष्य होते सगळे आणि गुरुने आज्ञा केली, चैतन्य प्रभू तो साखरेचा दाणा मला काढून दे. सगळ्या शिष्याला वाटलं की कसं साखरेचा दाणा तू काढू शकणार नाही, कारण साखर लगेच तोंडात टाकल्यानंतर आपली मनामध्ये इच्छा नसली तरी ती विरघळते त्या ठिकाणी. पण गुरुची आज्ञा होती, साखरेचा दाणा जिभेवर ठेवायची आज्ञा होती, तो खायची आज्ञा होती. त्या शिष्याने तो दाणा बाहेर काढून दिला. याला म्हणायचं अस्वाद व्रत.
आस्वाद घेणारे अनेक आहेत, पण अस्वाद व्रत जे आहे त्या शिष्याप्रमाणे थोरल्या मालकांनी आजन्म केलं की गडकरांच्या त्या राजसन्यासमध्ये वाक्यच आहे ना की राजा म्हणजे उपभोग शून्य स्वामी हे स्वतः मालक होते. या सगळ्यात असायचे मालक, पण पद्मपत्राप्रमाणे अलिप्त असायचे आणि त्यांच्यामध्ये अभिनिवेश कधीच असायचा नाही. तेव्हा ते मला सगळं तो आठवला की तुमच्या या कारखान्यापासून हा सगळ्या त्यांनी संस्था सांभाळल्या, पण सुचिरभूतता जी आहे ही मालकाने अत्यंत पाळली. एक कॉलेजचा प्राध्यापक प्राचार्य म्हणून तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, हे मी कुठं सहसा सांगत नाही आहे की निस्पृहता कशी असते. मालकांच्या मध्ये डबल स्टँडर्ड हा प्रकार कधीच नव्हता. म्हणजे हा माझा पुतण्या अमुक आहे आणि मला खरं सांगू का त्यांचा पुतण्या आहे मला सांगायला अभिमान वाटतो. संस्कृत सुभाषित माहित असेल आपल्याला की उत्तम आत्मना ख्याता पितू ख्याताश्च मध्यमा अधमा भार्या ख्याता शशुराच्या धमाधमा. स्वतःच्या ख्यातीने उत्तम होणे ख्यात कीर्त. वडिलांचे माहित आहे तुम्हाला सगळं, किंवा समर्थाने म्हटलं की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. पण मला त्या माणसाचा मी पुतण्या आहे मला सांगताना मूर्खपणा करतो असं वाटत नाही. त्यांचा पुतण्या आहेच, जन्मोजन्मी पुण्य केले म्हणून मी त्यांचा पुतण्या आहे. तेव्हा अशा काही गोष्टी मला आठवतात. 1989 ला उमा महाविद्यालयाची स्थापना झाली. त्याच्या अगोदर थोरल्या मालकांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला. आदरणीय वसंतदादा पाटील ते सगळे आले होते आणि लोकांनी मालकाला प्रेमानं थैली दिली. तेव्हा मालक म्हटलं मी थैली घेऊन काय करू, माझ्याकडचेच थोडेसे पैसे घालतो आणि जमीन विकली मालकांनी आणि ते करून उमा महाविद्यालयाची स्थापना केली. अर्थात तो प्रवास म्हणजे अत्यंत खडतर होता. म्हणजे लोकमान्य विद्यालय, आपट्या स्कूल, कबीरबाचा मठ, नंतर संत पेठेमध्ये. पण एक निष्ठा होती, साहब का घर दूर है जैसी लंबी खजूर चढाईसू चाखई प्रेमरस गिराईसू चकणाचूर. या निश्चयानं मात्र तो प्रवास झाला, कारण सतत आम्हाला माहिती आहे आमच्या बरोबर मालकांच्या आशीर्वादाची मार्गदर्शनाची कवचकुंडल आम्हाला होती. तो प्रवास झाला. 93 साली जाणता राजा त्याच्या निमित्ताने उमा कॉलेजची उभारणी करण्यात आली. तेव्हा सुद्धा जे तिकीट ठेवलं होतं लोकांनी उत्स्फूर्तपणे तिकीट घेतलं सर. कारण लोक काय म्हणायचे, अरे मालक ब्रह्मचारी आहे, तिथं आमची मुलं शिकणार आहे, आम्ही तिथे सांगतात ना आम्ही दुप्पट तुम्हाला पैसे देतो. आणि ते पैसे गोळा झाले. त्यानंतर जसे पैसे आले त्याचं बांधकाम सुरू केलं. मी आजही सांगू शकतो 23 एप्रिलला मालकाने भूमिपूजन केलं, 15 मेला प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आणि 15 ऑगस्ट आम्ही झेंडावंदन केला होता. त्या दरम्यान एक असा प्रसंग होता. आज खरं तर कैलासवासी विजवांना नाही आहे, त्यांची मला आठवण होतेच, कारण त्यांचं योगदान खूप मोठं आहे. तर कॉलेजचं बांधकाम बऱ्यापैकी पुढे गेल्यानंतर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे कॉलेजला भेट द्यायला आले. असंच बांधकाम अजून गिलावा नव्हता, काही नव्हता. आणि बाबासाहेब वक्तशीरपणा तसे स्पष्ट वक्ते सुद्धा होते. त्यांनी विचारलं, विजयराव मला एक विचारायचं आहे. मालक होते, आमच्या आदरणीय सीएम सर होते, बाकी बरेच लोक होते त्या ठिकाणी. मला एक विचारायचं आहे, माझ्या मनात ही शंका आहे की हे जे बांधकाम आहे हे बांधकाम जाणता राजा प्रयोग सुरू होण्या अगोदर सुरू झाला असावं. क्षणभर कळलं नाही काय ते. मग विजवांडाने त्यांना सांगितले की बाबासाहेब जाणता राजा संपल्याबरोबर जे काही पैसे मिळाले त्या क्षणापासून मालकाने ते पैसे रिलीज केले आणि अखंडपणे ते बांधकाम झालं. तेव्हा बाबासाहेबांनी उद्गार काढले होते की माझ्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे केलं, पण ही एकमेव संस्था अशी आहे की इतक्या लवकर त्याचं हे सुरू झालं. त्यामध्ये एक अत्यंत वैयक्तिक पातळीवरचा प्रसंग सांगतो. म्हणजे त्या माणसाची उत्तुंगता, मोठेपणा उगाच म्हणत नाही आपण त्या ठिकाणी. हा सहसा मी कधी सांगत नाही, तो या सांगून टाकतो की 83-84 ते 91 पर्यंत मी मिरज येथे सर्व्हिसला होतो सर. आणि 91 ला मी इथं आलो आणि विद्यापीठाची कमिटी होती, सगळी तज्ज्ञ मंडळी होती. आणि 91 साली काही इमारत नव्हती, त्यामुळे अर्बन बँकेमध्ये मुलाखतीचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी मुलाखत चालू होती. माझं नाव पुकारलं गेलं. माझं नाव खरं दत्तात्रय नाव आहे, हे टोपण नाव विरुद्ध आहे, दत्तात्रय शामराव परिचारक. त्या ह्याच्या सभेत संकेताप्रमाणे मालक खुर्चीमध्ये मध्ये बसले होते अध्यक्ष आणि सगळे तज्ज्ञ मंडळी बसले होते. जेव्हा माझं नाव पुकारलं तेव्हा मालक कुठून बाहेर चालले. त्यांनी विचारलं की साहेब तुम्ही बसा. तेव्हा मालकाने सर उत्तर दिले आणि मला वाटतं तू तिथं आभाळा मनुष्य तिथंच त्यांचं होतं. ते म्हणाले की ज्याचं नाव पुकारलंय ना तो माझा सख्खा पुतण्या आहे
आणि मी जर इथं बसलो तर माझ्या इथं असण्यामुळे तुमच्यावर कदाचित दडपण येण्याचा संभव आहे. जर माझा पुतणा गुणवत्तेत जर बसत असेल तर निवड करा, न अन्यथा करू नका. हा मालक होता. हा प्रसंग आहे. त्यानंतर असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. गेल्या 3 वर्षापूर्वी म्हणजे काय असतं कोलोनीचं असं म्हणणं आहे की शरीराप्रमाणे मनाला कुबड असणारी माणसं आहेत, त्यामुळे उच्च नीचता आपल्या मनामध्ये असते. 3 वर्षापूर्वी 1 मेचा महाराष्ट्र दिनाचा झेंडावंदन करायला मालक आले आणि माझ्या केबिनमध्ये आज तागायत मी कधी एसी बसवलं नाही. मला त्याची आवश्यकताही भासत नाही आहे. खूप उकाडा होता आणि मालक केबिनमध्ये बसले होते आणि त्यांचं इतकं की 1 मिनिट सुद्धा अगोदर झेंडावंदन करायचं नाही. त्याला उकडायला लागले त्या ठिकाणी आणि काही नाही, कोणाला न कळत बाहेर गेले आणि माझ्या केबिनमध्ये जिथं सेवक बसायचा डोअरचा डोअर कीपर तिथं चक्क त्याच्या तिथं बसले खुर्चीवर. यामध्ये कुणी मला बघेल किंवा हा अभिनिवेश हा मालकांच्या मध्ये कधीच नव्हता. हे त्या माणसालाच आहे. नंतर याचं सुद्धा कोणी इव्हेंट करत असतात. आपण बघतो रक्तदान आणि ठीक आहे तो करणं आवश्यक असेल, मालकाच्या मनात ते कधी आलं नाही आहे. आता वाहनांची आठवण काढली म्हणून सांगतो की दशहराच्या वेळेस मला मी तिथं होतो आणि दशहराच्या वेळेस मालक मानासर सगळे तिथं होते आणि जेवण करताना त्याच्या अगोदर मालकाने सदरा काढला. आता आहे जेवण करताना पुरुषांनी सदरा काढणे त्याच्यानुसार आहे, बाकीच्याने सुद्धा वरून सदरा काढला. आता तुमच्या आमच्याकडे माझ्यासारखा मनुष्य असताना भाव होऊन गेला असता, पण मालकाच्या तोंडात वाक्य आलं, मला विलक्षण उकडतंय म्हणून मी सदरा काढला. म्हणजे इतका साधा मनुष्य, कुठेही खोटा अभिनिवेश नाही, या गोष्टी त्यांच्यामध्ये कुठंच नव्हत्या. त्यांची सच्चिलता मला सांगताना मगाशी जे मी केशवसुतांची ओळख सांगितली ना, केशवसुतांची एक कविता मला आठवते, सगळी पाठ नाही मला, की पृथ्वीमध्ये रत्ने अनमोल आहेत, पृथ्वीमध्ये रत्ने अनमोल आहेत, आकाशातही असंख्य रत्ने आहेत, परी एक रत्न तुझ मध्ये सच्चिल, परी एक रत्न तुझ मध्ये सच्चिल, कोणाला नच त्याची सरी. ही सच्चिलता मालकांच्या मध्ये कशी होती. लहानपणी फोन आपला नंबर कॉल असायचा आणि तुम्हाला माहिती आहे की ट्रॉंग कॉल करताना आपण मागावं लागायचं, ऑपरेटर असेल तर कोणी. आम्हाला गंमत वाटायची, एक आजाड ते पण होतं, अजूनही आजाडच आहेत त्यांच्या बाबतीत तसं. आणि मालक ट्रॉंग कॉल करायचे आणि विचारायचे किती वेळ लागेल साहेब. आम्हाला असं वाटायचं मगाशी म्हणजे मनाला कुबड आणि मोठेपणाच्या भलत्या कल्पना की तो ऑपरेटर आहे आणि मालक त्याला साहेब म्हणायचे. साहेब किती वेळ लागेल. ही मालकांची एक सुसंस्कृतपणा होता त्या ठिकाणी, हे ते मालक करायचे. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टीतनं मालकाने केलं. आज मी नाव घेऊन सांगू शकतो, एक पंढरपुराने अनेक जे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पाहिले त्याचे जीवन सोनवणे सर होते. एकदा माझी अशीच भेट झाली होती, तेव्हा सोनवणे सर म्हणे, सर तुम्ही सारा त्यांचे पुतणे आहात म्हणून सांगत नाही आहे, माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. मी आमदार साहेबांपेक्षा सर्वार्थाने अत्यंत लहान आहे. मला ते आरोग्य बोलू शकतात, मला अमुक दे म्हणू शकतात. मालका आमदार साहेबांचा फोन आल्यानंतर साहेब या शब्दाने सुरू करायचे आणि साहेब एवढं काम होईल का. कधी मला मालकाने कधी प्रेशर कधी आणलं नाही. एका दुसऱ्या मुख्याधिकाऱ्याची तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, मी नाव नाही सांगणार आहे. 20 वर्षापूर्वी उमा कॉलेजच्या बांधकामाविषयी प्रश्न निर्माण झाला होता, केला होता मुद्दाम विग्रह संतुष्ट लोकांनी आणि त्याची नोटीस आली आम्हाला. त्यावेळी ती नोटीस आली, मी पाहिली, मी अत्यंत हे झालो, मालकाने खूप वाईट वाटलं. पण कर्मधर्म संयोगाने ती जी नोटीस ज्या मुख्याधिकाऱ्यांच्या सहीने आली होती ज्यांनी पाठवली, एक 2-3 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र साधारण म्हणजे झेंडूबाच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि व्यासपीठावर थोरले मालक होते, ते होते. आता त्या माणसाने नोटीस पाठवली आहे, मुख्याधिकाऱ्याने, आमदार आहे, पण कुठेही मालकांच्या नजरेत वागण्या बोलण्यात कुठेही तुच्छता नव्हती. उलट बोलताना मालक म्हणते, साहेब जी काही तुम्हाला मदत लागली सांगा, मी लगेच तुम्हाला देतो. आणि मालकाने तात्काळ दिली ती मदत. म्हणजे इतका निर्मळ मनाचा हा मनुष्य, इतका निर्मळ मनाचा मनुष्य आहे. त्यानंतर मी जरी लिहिलं असलं तरी मी आज मुद्दाम सांगणार आहे, कारण मध्ये मी लिखाण जे केलंय बालकांचं जे काय माझ्या मजबुराप्रमाणे, पण आज असंख्य लोक बघत असतील की आपण म्हणतो बघा की एखाद्याच्या आयुष्यामध्ये एक असं जर काम त्या माणसाने केलं आणि त्यांनी इतर नाही केलं तरी तो मनुष्य मोठाच असतो.
आता मालकाने अनेक अशा गोष्टी केल्या, पण तो प्रसंग आणि त्याला फक्त मी, माझे 2 मित्र आणि एक कार्यकर्ता होता आणि तो आज जगात नाही आहे. आणि माझे वडील 1978 साली मालक जेव्हा इलेक्शनला उभारले, आणि मी तुम्हाला सांगतो फक्त एकदाच मालक काउंटिंगला गेले. मालक कधी काउंटिंगला कधीच गेले नाही त्यानंतर. आणि काउंटिंगवरनं आले, 3500 मतांनी मालकांचा पराभव झाला. आणि तो जो कार्यकर्ता आहे ओसरीवरनं एकदम उडी मारली आणि मालकाला मालक म्हणून घट्ट मिठी मारली. तो इतका भावूक प्रसंग होता, तो हमसून रडत होता, पण धीरोदात्तपणे मालकाने त्याला थोपटलं. मालक पायऱ्या चढून वर आले. माझे वडील, मी, माझे 2 मित्र एवढेच आम्ही होतो त्या ठिकाणी. मुलांनो घरी जा. आणि दुसरं वाक्य, आपले औदुंबरांना निवडून आले. हे एका वाक्यामध्ये केवढी सुसंस्कृतता, केवढा मोठेपणा त्या माणसामध्ये आहे. या सगळ्याच गोष्टी अत्यंत अलौकिक अशा प्रकारच्या आहेत. आणि मालकांचं एक आहे की मी केलं. खरं तर काय म्हणतो मी की आपल्यासारखी सामान्य माणसं प्रथम पुरुष एक वचनाच्या वेलांटीमध्ये मान घालून बसतो आणि तिथंच आपण संपून जातो. मालकाने स्वतःचा विचार केला नाही तर समष्टीचा विचार केला. आम्ही म्हणजे आता मॅडम म्हणायला तसं आहे की आघाडीत त्यांनी आता लोकांचे संसार उभे केले, पण मी केले कधी म्हटलं नाही त्यांनी. आमच्या NSS कार्यक्रमामध्ये मी एक शेर सांगितला होता. NSS म्हणजे काय की नॉट मी बट यू, माझं नाही पण तुझं, असं आपण म्हणतो. त्यात एक शेर सांगितला होता की एक शजर आंगन में कुछ ऐसा लगना चाहिए जिसका साया दुसरों के घर जाना चाहिए. अंगणात असे एक झाड लावा तुम्ही की त्याची सावली ती शेजारी जायला पाहिजे. मला वाटतं मालक असा एक झाड होता, असा एक वृक्ष होता की त्याची सावली आणि त्याची फळं ती त्यांनी दुसऱ्याला त्या ठिकाणी दिली. ते भक्त भाविक होते, देवावर त्यांची श्रद्धा होती, सगळं आहे. पण अशा किंवा वेद त्यांना जाणले असतील नसतील मला माहीत नाही आहे, पण वैदर्भीय कवी बोबडे नावाचे, त्यांचं एक मला कविता खूप आवडते. त्यांनी असं म्हटलंय की जो करी कर्म अहेतू तयासी वेद कळो ना कळो रे, ओळख पटली जास स्वतःशी तयासी देव मिळो ना मिळो रे. या माणसाला प्रत्यक्ष देव भेटायची गरजच नाही, कारण तोच देव माणूस होता. आणि असं म्हटलं जातं देवापेक्षा देव माणसांचा आशीर्वाद हा जास्त लाख मोलाचा असतो. असा हा मनुष्य म्हणजे किती जरी बोललं तरी परत मगाशी म्हटलं तसं आपण शब्द किंकर आहोत याची सातत्याने जाणीव होते. आता सगळे म्हणालो आपण या ठिकाणी की मालक गेले, ठीक आहे, शरीराला आपल्यातून गेले असतील, पण त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या सदाचरण, त्यांचे सर्वच व्हर्च्यूज म्हणतो आपण, त्यातून ते आहेत. आपल्याला माहित असेल की 1920 साली जेव्हा लोकमान्य टिळक वारले तेव्हा सगळीकडे आक्रोश सुरू झाला, शोकसागरात लोक बुडाले. तेव्हा गांधीजी म्हणाले होते तेव्हा की लोकमान्य टिळक गेले असं म्हणू नका, त्यांचा तो अपमान आहे. कारण असे लोक महामानव हे त्यांच्या कार्यामधून जिवंत असतात. मला वाटतं आज महात्मा गांधींचं तेच वाक्य आपण म्हणू की मालक आपल्यातून शरीररूपी गेले असतील, पण त्यांचा संस्कार आपल्यामध्ये. मराठीमध्ये एखादी व्यक्ती जर गेली तर बातमी काय असते, अमुक अमुक हे वारले, आणि त्यांच्या पश्चात समजा पत्नी, मुलगा, मुलगी असं आपण लिहितो. मला इंग्रजीतलं वाक्य जास्त आवडतं आणि ते मला वाटतं जास्त उचित होतं. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, एखादी व्यक्ती जर गेली त्याच्याबद्दल लिहिलं जातं आणि पुढे म्हटलं जातं ही इज सर्वाइव्ड बाय हिज वाईफ, डॉटर, सन वगैरे वगैरे म्हटलं जातं. मला वाटतं असं म्हणू शकतो मालकांबाबत, ही इज सर्वाइव्ड बाय हिज डिवोशन, बाय हिज डेडिकेशन, बाय हिज कमिटमेंट, बाय हिज सेल्फलेसनेस. काय अजून सांगा, त्या रूपानं मालक या ठिकाणी जिवंत आहे. किती जरी वर्ष झाली, म्हणजे बहुत दुर्पती जे आले गेले म्हणतं ना, अनेक राजे लोक आले, पण मालकांसारखं मालकच त्या ठिकाणी आहे. एका नदीच्या आत्मचरित्रात नदी म्हणते की मेन मे कम बट मेन मे गो, बट आय गो ऑन फॉरएव्हर अँड एव्हर. माणसं किती यावत आणि कशी जावत, पण मी अशीच वाहत राहणार. मला वाटतं किती जरी कालोबामध्ये अनेक मोठे मोठे लोक येतील, पण आज मालकांचं वाहणं, त्यांच्या विचारानं, संस्कारानं वाहणं हे अखंडपणे राहणार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून असं वाटतं की लाईफ ऑफ सच ग्रेट मेन नेव्हर गोज अवे,
लाईफ ऑफ ग्रेट मेन नेव्हर गोज अवे, इट जस्ट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. ते सतत जातं. अशा प्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहताना किंवा अभिवादन करताना खरंच काय कुठल्या शब्दात व्हायची. मला परत कुसुमाग्रज आठवतात आणि त्यांनीच मी शेवट करणार आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की मी काय तुला वाहू, मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ. एकच आहे माझी दौलत, नैनी हा जो अश्रू तरंगत. इथे सुरेख विचार आहे. एकच आहे माझी दौलत, नैनी हा जो अश्रू तरंगत, मानवतेचे त्यात मनोगत, तोच पदी वाहू, काय तुला वाहू, काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ. या निमित्ताने संविधासारखं आयुष्य आपलं जगलेल्या माणसाचे म्हणजे माझ्या दोन या ठिकाणी शब्दरूपी मी काढा टाकायचं म्हणजे त्यात मला एक भाग्य लाभलं आणि त्याची संधी विवेकजी परदेशी, नवनरे सर, SP सर आपण या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी तुमच्या गुणांचा शिलालेख हा माझ्या हृदयावर असेल. तेव्हा परिचारक परिवारातर्फे मी आपल्या या ठिकाणी नक्कीच ऋणामध्ये राहू इच्छितो. पुनश्च थोरले मालक, आदरणीय माना सर, आदरणीय प्रकाशदादा आणि सर्वच ज्ञात अज्ञात, कारण मालकांना ते आवडायचं नाही. मला असं माझ्या कुंपण पडणे आज अगदी मला नसावे असे होते. त्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी जे आहे त्यांना मी अभिवादन करतो आणि माझे जिराईत शब्द मुद्दाम जिराईत 2 शब्द संपवतो.